हेमराज बाबा यांच्या प्रकट दिनाला दिग्गजांनी लावली हजेरी। हजारो भाविकांनी घेतला बनारस काशीच्या भव्य गंगा आरतीचा लाभ। महाराष्ट्र भूषण श्री संत हेमराज महाराज यांचा 15वा प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। दिनांक 16 ऑक्टोबरला गुरुवारी होम हवन व महारुद्राभिषेक घुगरी कलेचे आयोजन देखील करण्यात आले। दिनांक 17 ऑक्टोबर रोज शुक्रवारला सकाळी 8:16 भव्य शोभायात्रा व सद्गुरू श्री जगन्नाथ बाबा पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। या पालखी सोहळ्याला विशेष आकर्षण हरिपाठ प्रदर्शनाने पिंपरी कायर वासियांचे लक्ष वेधले। यात विविध भजनी मंडळ परसोली, वेगाव, डोंगरगाव, झरपट, सोमनाळा, नवेगाव यांचा समावेश होता। या पालखी सोहळ्यांचे विविध ठिकाणी स्वागत व श्री संत हेमराज महाराज यांचे औक्षवण करून त्यांना वंदन केले। त्यांच्या जय जयकारात टाळ मृदुंगाच्या गजरात संपूर्ण भाविक भक्त तल्लीन झाला। संपूर्ण भाविक भक्तांच्या चहापाणी नाश्त्यांची पिंपरी वासियांनी व्यवस्था केली। आपापल्या घरापुढे आकर्षक रांगोळ्या काढून या पालखी सोहळ्याचे ग्रामवासींनी लक्ष वेधले। सकाळी 10:16 भव्य रक्तदान शिबिराला प्रारंभ झाला। या रक्तदान शिबिराकरिता सामान्य रुग्णालय रक्तपेढी विभाग चंद्रपूर तसेच संजय भाऊ निखाडे यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या रक्तदान शिबिरात 101 रक्तदात्यांनी रक्तदान केले। दुपारी 12:16 कथा व्यास पूज्य श्री शिवांशुजी महाराज यांचे प्रवचन संपन्न झाले। दुपारी 1:16 विश्वप्रसिद्ध बनारस काशीच्या भव्य गंगा आरतीला प्रारंभ झाला। अनेकांनी या महाआरतीचे दर्शन घेत आपापल्या मोबाईलमध्ये हे रोमांचक दृश्य कैद केले। सदर ही आरती श्री संत हेमराज महाराज, उपस्थित साधू संत, महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके, वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर, माजी आमदार संजय रेड्डी बोतकुरवार, दिनकर पावळे, संजय निखाडे, विजय पिदुरकर, किरणताई देरकर, आशिष कोळसंगे, सुरेंद्र निब्रड, संस्थानचे अध्यक्ष डॉक्टर गजानन पावडे, सरपंच तात्याजी पावडे, श्रीरंग दुरतकर, नयनपाल महाराज, प्रशांत पावडे, अरुण निमजे, बंडू चांदेकर, कपिल रामेश्वर, पांडुरंग थेरे, उल्हास देठे, महेंद्र देवडकर, पुंडलिक गुंजकर, देवराव भोळे, PN चौधरी, वसंता वाघाडे तसेच हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाले। 15व्या प्रकट दिन सोहळ्यानिमित्त बोलताना आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी पिंपरी कायरच्या विकासाबद्दल तसेच रस्ता बांधकामाकरिता तत्परता दाखवली। श्री संत हेमराज महाराज यांच्या अनुयायांची कसलीही गैरसोय होणार नाही। त्यांची ही जन्मभूमी असल्या कारणाने त्या भूमीचे पांग फेडण्यासाठी पाहिजे तेवढा निधी उपलब्ध करून देऊ असा आशावाद मंत्री उईके यांनी व्यक्त केला। माजी आमदार संजय रेड्डी बोतकुरवार यांनी श्री संत हेमराज महाराज यांच्या कार्याचा गौरव केला व त्यांचा आशीर्वाद घेतला। कार्यक्रमाच्या अंतिम चरणात मंगेश व सुवर्णा बेलेकार यांच्या वतीने महाप्रसाद वितरित करण्यात आला। या महाप्रसादाचा लाभ उपस्थित भाविक भक्तांनी घेतला। या प्रकट दिन सोहळ्याला माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर व आमदार देवराव भोंगळे यांची उपस्थिती लाभली हे विशेष। आज श्री संत हेमराज महाराज यांचा 15वा प्रकट दिनानिमित्त पिंपरी कायर येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। आपण बघू शकतो श्री संत हेमराज महाराज यांची पालखी मिरवणूक आपल्या पिंपरी येथून विविध मार्गाने भ्रमण करत आपल्याला दिसते आहे। आत्ताच नुकतेच हेमराज महाराज यांचं आगमन येथील हनुमान मंदिर देवस्थान येथे झालेलं आहे आणि यांचा अनुयायी यांचा भक्त खूप मोठ्या प्रमाणावर इथे उपस्थित असताना आपल्याला दिसते आहे। आपण विशेष या भव्य पालखी मिरवणुकीचे आपण चित्रीकरणाच्या माध्यमातून सर्व भक्तगणांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। नंदीगड संस्थान पिंपरी कायरचे आपल्यासोबत अध्यक्ष डॉक्टर पावडे साहेब आपल्यासोबत आहे। आज श्री संत हेमराज महाराज यांचा 15वा प्रकट दिन सोहळा साजरा करण्यात आहे। या दिनानिमित्त काय विविध कार्यक्रमाचे आपण आयोजन केलेले आहे? यावर्षी प्रथमतः रक्तदान शिबिर आयोजन केलं आहे आजच्या दिवशी। त्याचप्रमाणे हरिपाठाची सांगता केलेली आहे। हरिपाठासाठी 3 ते 4 गावातील भजनी समूह आलेला आहे। गेल्या वर्षीच्या प्रकट दिन सोहळ्यामध्ये लोकांची भाविक भक्तांची उपस्थिती आणि या वर्षीच्या पालखी सोहळ्यामध्ये भाविक भक्तांची उपस्थिती याच्यामध्ये काय फरक पाहायला भेटते? यावर्षी बरेच भक्तजन म्हणजे वाढलेले आहे भरपूर आणि म्हणजे भजनी मंडळीसुद्धा भरपूर आलेली आहे ती। आपल्या सोबत या भागाचे सरपंच पावडे साहेब सरपंच आपल्यासोबत आहे। कसं वाटते भाविक भक्तांची उपस्थिती?
खूप आनंदित वातावरण झालं या गावात आणि दरवर्षी म्हणजे 15 वर्ष झालं या कार्यक्रम खेमराज बाबाचा प्रकट दिनानिमित्त हा कार्यक्रम नेहमी होत असतो आणि या कार्यक्रमाला गावगावची लोक येतात, खूप दुरून लोक येतात आणि या गावाचा आनंद गगनात नाही मावत एवढा मोठा आनंद राहतो. भाविक भक्तांची या पालखी सोहळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती आहे आणि यांचा आनंद गगनात मावे नास्त्या झाल्याचाही उद्गार येथील सरपंच दादाजी पावडे यांनी केलेला आहे. आपण बघू शकतो नंदीवर स्वार श्री संत खेमराज महाराज यांनी नुकतंच वीर बजरंग बली यांचं दर्शन घेतलेलं आहे आणि सर्व भाविक भक्तांच्या खांद्यावरून ते आता या पालखी सोहळ्याकरिता पलायन करणार आहे. आपण बघू शकतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाविक भक्त श्री संत खेमराज महाराज यांचे अनुयायी पिंपरी कायर येथे दाखल होताना आपल्याला दिसते आहे. श्री संत खेमराज महाराज यांच्या प्रकट दिना सोहळ्यानिमित्त आज पालखी मिरवणुकीमध्ये विविध दूरवरून भाविक भक्त पिंपरी कायर येथे दाखल झालेले आहे. आपण आपल्यासोबत आपलं नाव? मी चंद्रकांत सोनवणे. कुठून आले आहे आपण? मी औरंगाबादवरून आलो आहे. या सोहळ्याचं विशेष म्हणजे धार्मिकतेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा हा सोहळा आहे. या सोहळ्यामध्ये अनेक प्रकारच्या जाती धर्माचे लोक इथे समाविष्ट झालेले आहे आणि आमच्या पिंपरी गावासाठी म्हणण्यापेक्षा यवतमाळ जिल्ह्यासाठी महाराष्ट्रामध्ये हा पिंपरी गावाचा आदर्श आहे. पिंपरी कायरबद्दल आपण ऐकलेलं आहे की इथून खूप मोठे अधिकारी घडले आणि आजचे जे मंत्री महोदय आदिवासी विकास मंत्री अशोकजी उईके हे पण ह्या गावातले आहेत. तर कशा पद्धतीने आपण बघता एवढे मोठे अधिकारी एवढे मोठे मंत्री आपल्या गावात दिले आहे? अगदी बरोबर आहे आपलं म्हणणं. ह्या गावामध्ये एक प्रकारचा आगळ्या वेगळ्या प्रकारचा आशीर्वाद या लोकांचा आमच्या पाठीमागे आहे. आम्ही गाव सोडल्याला साधारणपणे आता 35 वर्ष झाले. माझ्या घरातले सगळे माझे बांधव जे आहेत ते क्लास 1 ऑफिसर आहेत. मी सुद्धा सामाजिक क्षेत्रामध्ये गेल्या 30 वर्षापासून काम करतो. हे आमच्या गावाचा आशीर्वाद आहे. आज आपल्या गावामध्ये अधिकाऱ्यासोबत मंत्र्यासोबतच आज श्री संत खेमराज महाराज हे सुद्धा जन्माला आले. कसं बघाल संत जन्माला आले? खूप हे आमचं म्हणजे गावकऱ्यांचं भाग्य आहे. आपण औरंगाबादमधून इथे श्री संत खेमराज महाराजचं दर्शन घेण्यासाठी आला? हो, नक्कीच त्यांचा आशीर्वाद. कसं वाटते? खूप आनंदी आहे. आज मी देव पाहण्यासाठी गेलो पण देवाची होऊनी गावाबाहेर पडलो असं म्हणायला हरकत नाही. थँक्यू. अधिकाऱ्यासोबतच आज संतांनी सुद्धा या पिंपरी या मातीमध्ये यांनी जन्म घेतला आणि समाधान व्यक्त करण्याकरिता त्यांचं दर्शन घेण्यासाठी दूरवरून महाराष्ट्रातून औरंगाबाद इथून सुद्धा भाविक भक्तांनी इथे उपस्थिती दर्शवली. आपल्यासोबत काही भक्तगण आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्यासुद्धा आपण मनोगत जाणणार आहोत. कुठून आले आहे? आम्ही पिंपरीचेच आहे. कसं वाटते श्री संत खेमराज महाराज यांचा प्रकट दिन सोहळा? एकदम मस्त वाटते. खूप म्हणजे शांत भाविक वातावरण आहे पिंपरीमध्ये आणि खरोखर आमच्या गावाचं हे म्हणजे पुण्य पंढरपूर झालं. पुण्यनगरी आमची पिंपरी अशी. खेमराज महाराजाच्या कृपेने जे काही चालू आहे तर अतिशय पावन पुण्य असा कार्यक्रम सुरू आहे. स्थानिकांनी सुद्धा समाधान व्यक्त केलेलं आहे. या दिव्य पुरुषांनी या पिंपरी कायर येथे जन्म घेऊन समाजाचा उद्धार केल्याचंही सुद्धा त्यांनी बोललेलं आहे. आज श्री संत खेमराज महाराज यांच्याकडे बरेच असे व्यसनाधीन झालेले लोक येतात दारू सोडण्यासाठी. तर खरंच आराम मिळाला आहे. भरपूर असे पुष्कळ लोक आहे की ज्यांची दारू पूर्णपणे सुटलेली आहे. आजही दुरून अमरावतीसारख्या ठिकाणाहून नागभीडसारख्या ठिकाणाहून खूप दुरून लोक येत असतात आणि त्यांची पूर्णपणे दारू सुटलेली आहे. कसं वाटतंय श्री संत खेमराज महाराज यांचं दर्शन घेऊन? समाधान वाटतं. कशा पद्धतीचं आता हे जे पालखी मिरवणूक निघलेली आहे तर गावागावामध्ये कशा पद्धतीने दर्शन घेतात, कशी तयारी केली आहे लोकांनी चांगल्या पद्धतीने ठिकठिकाणी महाप्रसाद म्हणजे चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे. ठिकाणी खाराभात बुंदा वगैरे असा ठेवलेला आहे. म्हणजे भाविक भक्ताची कुठे गैरसोय होऊ नये या दृष्टीने सगळ्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन त्यांची व्यवस्थित चौकामध्ये व्यवस्था केलेली आहे. आणि पालखी मिरवणुकीचं स्वागत आणि यांचं औक्षवण करण्याकरिता महिलांनी सुद्धा पाठ आणि पाय धुण्याकरिता सर्व व्यवस्था केलेली आहे. या पालखी सोहळ्याचं येथे आपल्या पिंपरी कायरमध्ये मुख्य मार्गावरून हे पालखी मिरवणूक निघत आहे आणि यांचं स्वागत करण्यासाठी भाविक भक्तांनी त्यांचे पाय धुण्यासाठी त्यांचं औक्षवण करण्यास सर्व महिला भगिनी सज्ज झालेल्या आहे. आणि या पालखी मिरवणुकीचे स्वागत आणि त्यांची कोणत्याही पद्धतीची गैरसोय झाली नाही पाहिजे त्यांच्या पाण्याची त्यांच्या नाश्त्याची सुद्धा व्यवस्था केली असल्याचं काही स्थानिकांनी म्हटलेलं आहे. आपल्यासोबत एक आकर्षक असं भजनी मंडळ आपल्यासोबत आहे. कुठून आले आहे?
गौरी शंकर भजन मंडळ बरोरा. वरोऱ्याहून आलेले आहे. दरवर्षी येतात. हो, कसं वाटते बाबाच्या विचाराचे, बाबाच्या सानिध्यातले, बाबाच्या परिचयाचे. बाबा समोर आहे. बाबाचं नाही बाबा बरोरा. बाबाचा आशीर्वाद घेताना कसं वाटते? हो, जे आशीर्वाद आहे. आशीर्वादामुळे श्री असं सद्गुरू श्री जगन्नाथ महाराज की जय, श्री संत खेमराज महाराज की जय असा जयघोष करत येथील भक्त श्री संत खेमराज महाराज यांच्या आशीर्वादाने पूर्ण आनंदित झालेला आहे. आपण बघू शकतो अतिशय हर्ष उल्हासामध्ये श्री संत खेमराज महाराज यांची पालखी पिंपरी कायर येथून निघालेली आहे. आपण बघू शकतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये येथील भाविक भक्त या पालखी मिरवणुकीमध्ये येथे आपली सेवा देताना भजनाच्या तालावर थिरकताना आपल्याला दिसत आहे. पुन्हा एक आकर्षक असं भजनी मंडळ आपल्यासोबत आहे. आपण बघू शकतो महिला भगिनी या भजन मंडळामध्ये सहभागी झालेला आहे. कोडून दरवर्षी येतात. हो नाही, यावर्षी आलो आम्ही. पहिली वेळ ह्या भजनी मंडळाची पहिलीच वेळ आहे. कोडून कसं वाटतं ताई? चांगलं वाटतंय, मस्त. कुठून आले आपण? भुकटा आजनसरा जवळचं हिंगणघाटच्याशी. श्री संत खेमराज महाराज यांचं दर्शन घेऊन कसं वाटते? वाटते, आनंद वाटते. कसं वाटते बाबाजी या पालखी मिरवणुकीमध्ये तुम्ही आलात, कसं वाटते? छान वाटते. आपण बघू शकतो येथील भाविक भक्तांनी समाधान व्यक्त केलेलं आहे. आणि आपण बघू शकतो श्री संत खेमराज महाराज यांची पालखी आपण बघू शकतो. श्री संत खेमराज महाराज यांच्या पालखी मिरवणुकीमध्ये श्री संत जगन्नाथ महाराज यांची प्रतिमा ठेवलेली आहे. आणि खूप सुंदर असं इथे दमनी सजवलेली आहे. आणि समस्त या दमनीच्या पाठीमागं सेवेकरी आपल्याला दिसत आहे. आई कुठून आली कुठून आल्या तुम्ही? आम्ही केळापूरचे आहे. आम्ही पांढरकवडा, आमचं ठिकाण केळापूर तहसील यांच्या. आम्ही आपण वारीला नेहमीच दर महिन्याच्या 16 तारखेला येतो प्रगट दिनला. आज आमचा प्रगट दिनला पालखी पिंपरी कायर पंढरपूर झालेली आहे. आज आमची भक्ती या पालखी सोहळ्यामध्ये फक्त स्थानिकच नाही तर दूरवरून भाविक भक्त पिंपरी कायरमध्ये दाखल झालेला आहे. आपण बघू शकतो आणखी पुन्हा एक आकर्षक भजनी मंडळ आपल्याला दिसते आहे वारकरी संप्रदायांचं. जय जगन्नाथ महाराज हरिपाठ मंडळ यांची चमू आज या पालखी सोहळ्यामध्ये आपली सेवा देताना आपल्याला दिसते आहे. आपण बघू शकतो खूप मोठ्या प्रमाणावर येथील भाविक भक्त माऊली तुकाराम या गीतावरती फिरताना आपल्याला दिसत आहे. खूप सुंदर असं भाविक भक्तांच्या या उपस्थितीमध्ये पिंपरी कायर हा परिसर अगदी दुमदुमून गेलेला आहे हरिपाठांच्या या गजराने. आपण बघू शकतो या हरिपाठांचं या नृत्याचं प्रादेशिक बघण्यासाठी समस्त भाविक भक्त आपल्याला दिसतो आहे. श्री संत खेमराज महाराज यांच्या 15 प्रकट दिनानिमित्त आपण बघतो आहे संपूर्ण चित्रीकरणाच्या माध्यमातून आज प्रकट दिनानिमित्त पिंपरी कायर येथे भव्य पालखी मिरवणूक आज आपल्याला मोठ्या उत्साहामध्ये आपण बघतो आहे निघताना. आपल्यासोबत श्री संत खेमराज महाराज नंदीवर स्वार होताना आपल्याला दिसत आहे. आपल्यासोबत त्यांचे सेवेकरी आपल्यासोबत आहे. तुमचं नाव? दिनेश मोहितकर. किती वर्षापासून आपण इथे दाखल होता? 15 वर्ष झाले. कसं वाटते श्री संत खेमराज महाराजची सेवा करताना? सर्व योग्य आहे. आपल्याकडून कोणत्या पद्धतीची सेवा होतात? सर्वच आम्ही पूर्ण पालखी आहे ते सर्वच करत आहोत. दिनेश मोहितकर तंतमुक्ती अध्यक्ष शिंदीवाडोना. आम्ही सर्व पद्धतीनं प्रथम आणि द्वितीय सर्व दोन्ही पुरस्कार आम्ही स्वतःने येत आहोत आणि त्या पद्धतीनं आम्ही सर्व सहकार्य आम्ही आपल्या पद्धतीने करत आहोत. आपलं नाव? वासुदेव पाटील आसवले. इतके स्वामी आम्ही सेवा करत आहोत द्यायची. आपल्याला या कायर पिंपरीमध्ये आपण किती वर्षापासून दाखल झाला आहे श्री संत खेमराज महाराज सेवेमध्ये? बाबा आम्ही 10 वर्षापासून दाखल झालो. कसं वाटते? योग्य वाटते, चांगलं वाटतं आम्हाला. आपण बघू शकतो आपण इथे भगवंतांचे फोटो आणि यांचं श्री संत खेमराज महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं
स्वागत करण्यासाठी आपल्यासोबत हे एक दाम्पत्य आपल्याला दिसते आहे. तुमचं नाव काय? दादाजी मणिराम शिडा. आपण श्री संत खेमराज महाराजांचे औक्षमन केलं आहे. आपण त्याची पूजा अर्चना केली आहे. हा पूजा केली. कसं वाटते आपल्याला? चांगलं वाटतं. तुमचं नाव? पुष्पा. आपण दरवर्षी या पालखी सोहळ्याचं स्वागत करता. कसं वाटते बाबाचं दर्शन घेऊन? या पालखी सोहळ्यासाठी भाविक भक्तांच्या नाश्त्यांची व्यवस्था येथील काही स्थानिकांनी केलेली आहे. आपल्यासोबत या ज्यांनी आयोजन केलेलं आहे त्या मंडळाचे आपल्यासोबत सूत्रधार आहे. तुमचं नाव? सचिन ठावरी. साजिद सर, तुम्ही मला हे सांगा, आपण दरवर्षी या प्रकट दिन सोहळ्यानिमित्त भाविकांसाठी नाश्त्याची व्यवस्था करता? हो. कसं वाटते भाविक भक्तांची सेवा करताना? सेवा करताना बहुत मजा येते ना, असं वाटते मनापासून असं आपण कसं मजा केली असे आपले किती पैसे जाते, हे केलं थोडं तर मनाला आनंद भेटते. या पालखी सोहळ्यामध्ये भाविक भक्तांना नाश्त्यांची व्यवस्था इथे स्थानिकांनी केलेली आहे आणि येथील युवक मंडळ यांनी हा पुढाकार घेतलेला आहे. या भाविक भक्तांच्या संपूर्ण नाश्त्याची आणि चहा पाण्याची व्यवस्था येथील स्थानिकांनी केल्याचं आपल्याला दिसते. संपूर्ण हे भक्त मंडळ जे आहे त्यांची गैरसोय व्हावी नाही याकरिता यांचा हा प्रयत्न होता. सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांच्या सहकार्याने आज पिंपरी कायर येथे श्री संत खेमराज महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त आज रक्तदान शिबिराचं भव्य इथं आयोजन करण्यात आलं आहे आणि या आयोजनासाठी संबंधित या विभागाचे आपल्यासोबत काही अधिकारी वर्ग आहे. तर आज आपला परिचय सर. मी राकेश शेंडे, समाजसेवा अधीक्षक, शासकीय रक्तपेढी चंद्रपूर. सर, ह्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद त्याबद्दल काय बोलाल? चांगला प्रतिसाद आहे. सध्या आता सुरू झालेला आहे. बऱ्यापैकी गर्दी आहे. चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा संबंधित विभाग यांचे अधिकारी यांनी केलेली आहे. आपल्यासोबत या भागांचे समाजसेवक आपल्यासोबत आहे. सर, आज पिंपरी कायर येथे धार्मिक कार्यक्रमासोबत आज आरोग्यात्मक शिबिर अशा पद्धतीचं आपण उपक्रम राबवला, तर कसं काय संकल्पना आली? आजपर्यंत आपण धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं, पण अशा पद्धतीचं रक्तदान शिबिराची संकल्पना कुठून आली? ही संकल्पना या गावचे सरपंच तात्याजी पावडे यांनी आणून दिली आणि त्यांनी ह्या शिबिराचे आयोजन अतिशय चांगल्या प्रकारे केले. श्री संत खेमराज महाराज यांच्या 15व्या प्रकट दिन सोहळ्यानिमित्त आज धार्मिक तसेच आरोग्यविषयक असे उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि या उपक्रमाला आपल्या वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजयजी देरकर यांनी उपस्थिती दर्शवलेली आहे. सर, आजचा या धार्मिक कार्यक्रमामध्ये एक आरोग्यदायी प्रेरणादायी असा उपक्रम इथे रक्तदान शिबिराचा आयोजित केलेला आहे, तर कसं वाटते तुम्हाला? आज आमचे संत खेमराज महाराज यांचा जन्मदिवस आणि हा जन्मदिवस गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या ठिकाणी करत असतो आणि दरवर्षी आमचे शिवसैनिक या ठिकाणी कोणतं ना कोणतं एक सामाजिक उपक्रम करत असते आणि त्यातल्या त्यात यावेळेस त्यांनी रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलं आहे. त्यांच्या निमित्त या भागातील लोकांना रक्ताची कुठं गरज पडली तर तो एक सामाजिक दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी आम्ही या पद्धतीचं आमचे जिल्हा प्रमुख आहे संजयजी निखाडे, त्यांनी एक या परिसराचे सर्व शिवसैनिक यांनी विचार केला आणि रक्तदान शिबिर या ठिकाणी आपण भरपूर लोक येते, या ठिकाणी भाविक भक्त येतं आणि त्या निमित्ताने रक्तदान हे श्रेष्ठ दान समजून या ठिकाणी आम्ही असं या पद्धतीचा कार्यक्रम नियोजित केला आहे. ज्यांच्या सहकार्यातून हा रक्तदान शिबिर सोहळा इथं आयोजित करण्यात आलेला आहे त्यासाठी सहकार्य म्हणून सामान्य रुग्णालय चंद्रपूर तसेच संजयजी निखाडे यांच्या पुढाकारामध्ये हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आपल्यासोबत संजयजी निखाडे, कसं वाटते हा उपक्रम आपण आयोजित केला? हा महत्त्वाचा विषय म्हणजे प्रत्येक वस्तूची फॅक्टरी आहे. कोणतीही वस्तू आपण ते तयार करू शकतो, फक्त रक्त अशी वस्तू आहे का हे आपण तयार करू शकत नाही. आणि आज गोरगरीब जनता जेव्हा दवाखान्यामध्ये जाते तर हे रक्ताचा एवढा तुटवडा राहते. तो माझ्या गेल्या 15 वर्षापासून हा माझा उपक्रम सुरू आहे आणि माझं हे रक्तदानाचं दरवर्षी वर्षातून 3दा 4दा जेवढ्या वेळ जमते तेवढ्या वेळ हा रक्तदानाचा कार्यक्रम घेऊन सर्वसामान्य गोरगरिबांना रक्त भेटलं पाहिजे ह्या उद्देशानं आमचा हे रक्तदानाचा कार्यक्रम होता. रक्ताचा तुटवडा कमी न पडू या उद्देशानं हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला अशा पद्धतीचं उद्गार वनी न्यूज एक्सप्रेसशी बोलताना संजय निखाडे यांनी व्यक्त केलेला आहे. आपल्यासोबत या भागाचे समाजसेवक दिलीपजी भोयर आहे. दिलीप साहेब, या आपल्या रक्तदान शिबिरासाठी आजचा जो प्रतिसाद याबद्दल काय बोलाल? रक्तदान हे महादान आहे. रक्तदानाने एका थेंबाने कोणाचा तरी जीव वाचतो. हे महान काम या ठिकाणी
आयोजकांनी केलं आहे, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो आणि असेच उपक्रम त्यांनी सातत्याने राबवावे आणि जनसामान्यांना ज्यांना रक्ताची गरज आहे त्यांना रक्त उपलब्ध करून त्यांचं जीवन फुलवावं ही माझी या निमित्ताने त्यांना सगळ्यांना मागणी आहे. 15व्या प्रकट दिन निमित्त श्री संत खेमराज महाराज यांच्या 15व्या प्रकट दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेले उपक्रम हे वंदनीय असल्याचं विधान दिलीपजी भोयर यांनी वनी न्यूज एक्सप्रेसशी बोलताना म्हटलेलं आहे. वनी न्यूज एक्सप्रेससाठी कॅमेरामॅन सुजित विनोद कुमार आदेक, पिंपरी कायर, वनी.